नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 14 ऑगस्ट 2024 रोजी 3 जिल्ह्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात शिपाई या पदासाठी ज्या मुलाखती झालेल्या आहेत त्या मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती आपण पाहणार आहोत. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुलाखती झाल्या. 4 जिल्ह्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ मी ऑलरेडी दुपारी अपलोड केलेला आहे. आता 3 जिल्ह्यातील न्यायालयात विचारलेल्या प्रश्नांची माहिती आपण पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आधीचे मुलाखतीचे 5-6 व्हिडिओ पाहण्यासाठी VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये कोर्ट भरतीची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला आधीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. जर तुम्हाला GMC गद्द ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GMC गद्द ई बुक विकत घ्या. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न पाठवलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे. आणि तुम्ही पण इंटरव्ह्यू झाल्यानंतर 88 06 06 86 18 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मुलाखतीमध्ये म्हणजेच इंटरव्ह्यूमध्ये विचारलेले प्रश्न पाठवा. तर या ठिकाणी पहा सर, माझा आज इंटरव्ह्यू झाला. मला विचारलेले प्रश्न खालीलप्रमाणे. मी विचारलं आत येऊ का? ते बोलले या बसा. तर ही सुरुवात सर्वांनी अशीच करायची. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर सर्वांनी नमस्कार करायचं आहे बरं का न्यायाधीशांना. घरात कोण आहे असं विचारलं. त्यानंतर आई वडील काय करतात हा प्रश्न होता. तिसरा प्रश्न होता तुम्ही सध्या काय करता. तर असे हे 3 प्रश्न जनरल विचारलेले आहेत, हलके फुलके. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी विचारलं सेवा म्हणजे काय. तर सेवा म्हणजे काय असा एक चौथा प्रश्न त्यांना विचारला. त्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे काय, त्याचं उत्तर मला माहिती नाही असं दिलं. पुढे पहा मग दुसऱ्या न्यायाधीशांनी विचारलं. एक लक्षात ठेवा, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही ना तिथे बोलायचं आहे सॉरी सर, मला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. असं सॉरी सर किंवा मॅडम असतील तर मॅडम असं बोलायचं आहे तुम्हाला. मग दुसऱ्या न्यायाधीशांनी विचारलं मन स्वच्छ करण्यासाठी काय करावं लागतं. तर मी उत्तर दिलं ज्ञान आणि मेडिटेशन. तर मेडिटेशन करावं लागतं म्हणजे आपण ध्यानधारणा वगैरे असतं ना, त्यामुळे मन शुद्ध होतं. त्याच्यानंतर मग तिसऱ्या मॅडमनी विचारलं स्वच्छता आवडते का. मी बोललो हो. आता इथे पाहा त्यांनी पुढे विश्लेषण खूप छान दिले. पण या प्रश्नातच संपूर्ण इंटरव्ह्यूचे मार्क्स होते असे मला वाटते. कारण जेव्हा त्यांनी मला हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही आत आले तर सर्वप्रथम तुम्हाला काय दिसले. मी बोललो कचरा. आता इथे याचं उत्तर खूप छान होतं बरं का, की यासाठी कारण त्यांनी पहिलेच तेथे कचरा आणून टाकला होता. खूप मुलं चुकीचं सांगत होते. हा प्रश्न त्यांनी सर्व उमेदवारांना विचारला. कोणी सांगत होतं सर दिसले, मॅडम दिसले, कोणी सांगितलं कॉम्प्युटर दिसला आणि मग शेवटी मुख्य न्यायाधीशांनी बेस्ट ऑफ लक म्हटले आणि जा म्हटले. तर अशा पद्धतीने हा इंटरव्ह्यू झाला. आता आपण दुसऱ्या जिल्ह्यात जो इंटरव्ह्यू झालेला आहे त्याची माहिती पाहूयात. तर पुणे जिल्ह्यामध्ये जो इंटरव्ह्यू झालेला आहे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी त्याची माहिती पहा. हाय सर, पुणे कोर्ट इंटरव्ह्यू शिपाई. पुढे उत्तर महाराष्ट्र कोणते जिल्हे येतात. तर मी ऑलरेडी सांगितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे येतात, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. हे 3 जिल्हे उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात येतात. त्यानंतर जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात डिस्ट्रिक्टमध्ये आहे. तर जायकवाडी हे जे धरण आहे ना हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि गोदावरी नदीवर आहे आणि ते पैठण या ठिकाणी. एक लक्षात ठेवा, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी जे प्रश्न येत आहेत किंवा मुलाखत घेतली जात आहे ना त्या इंटरव्ह्यूमध्ये GKवर प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर आर्थिक राजधानी विचारली. तर भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. त्यानंतर उपराजधानी तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. 5 महिला मुख्यमंत्री. आता सध्या एकच महिला मुख्यमंत्री आहे ती पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी. आता त्या व्यतिरिक्त आधीच्या सांगायचं झालं तर राजस्थानला तुमचं वसुंधरा राजे होत्या. गुजरातमध्ये सध्या उत्तर प्रदेशच्या ज्या राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल ह्या गुजरातच्या महिला मुख्यमंत्री होत्या. राजस्थानच्या वसुंधरा राजे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या महिला मुख्यमंत्री मायावती होत्या आणि तमिळनाडूमध्ये एक महिला मुख्यमंत्री होत्या तुमचं हे काय त्यांचं नाव जयललिता. तर अशा त्या 5 महिला मुख्यमंत्री आहेत.
पुढे पहा नागपूर, पण सध्या पश्चिम बंगालच्या ज्या ममता बॅनर्जी आहेत त्या एकमेव सध्या महिला मुख्यमंत्री आहेत भारतामध्ये. हे उर्वरित जे 4 नावं सांगितले ते माजी मुख्यमंत्री सांगितले मी. नागपूर रामटेकवर एक प्रश्न होता, आता नेमका काय प्रश्न होता ते नाही सांगितलं. आणि मंत्रिमंडळ बैठक आहे याच्यावर एक प्रश्न विचारला. त्यानंतर महाराष्ट्राचे गड आला पण सिंह गेला. आता गड आला पण सिंह गेला हे सिंहगडाविषयी म्हटलेलं आहे. आणि केव्हा, म्हणजे आधी कोंढाणा नाव होतं, परंतु तानाजी मालुसरे यांचं ते किल्ला जिंकत असताना ते शहीद झाले, अमर झाले. तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले होते की गड आला पण सिंह गेला. आता नेमका प्रश्न काय होता हे त्यांनी दिलं नाही, हे एक होतं. आता अजून तिसऱ्या जिल्ह्याची आपण माहिती पाहूयात. या ठिकाणी पहा, यांचाही शिपाईचा इंटरव्ह्यू होता. तर सध्या जिल्हा न्यायालयामधील शिपाईचेच इंटरव्ह्यू सुरू आहे. तर पहा, सर नमस्कार, आज ठाणे जिल्हा न्यायालयात माझा इंटरव्ह्यू झाला, त्यावेळी विचारलेले प्रश्न. आता एक ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी जो इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये विचारलेले प्रश्न आहेत. पहिला, तुमचं नाव सांगा. त्याच्यानंतर कुठून आलात, हे तर कॉमन प्रश्न सर्वांना विचारत आहेत. त्यानंतर शिक्षण किती झाले. त्यानंतर पहा BA कोणत्या वर्षी झालात. त्याच्यानंतर सध्या काय करता. आणि अर्थशास्त्र नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले. तर ठाणे जिल्ह्यात जर कोणाचा इंटरव्ह्यू असेल तर नोबेल पारितोषिक पाठ करून जा, त्याच्यावर प्रश्न त्यांनी यामध्ये तरी आज विचारलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाठवले त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आणि तुम्हीसुद्धा या सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा आणि या विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करा, कारण त्यांनी प्रश्न पाठवले म्हणूनच व्हिडिओ बनवू शकलो. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.